मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे म्हटलं की सगळं लेट प्रत्येक गोष्टीला उशीर होणारच. पण नेहमीप्रमाणे संडेला उठायला उशीर झाला आणि आता बाकी नाश्त्यासाठी उपीट बनवतेय, जेवणासाठी छोले शिजवायला टाकलेत. विहानचा पण इकडे शिरा बनतोय. मस्त पटपट मल्टीटास्किंग काम चालू आहे, कारण की आज विहानचं बोरनान आहे आणि त्याची पण खूप सगळी तयारी करायची आहे. म्हणून म्हटलं थोडंसं पटकन आवरून घ्यावं, त्याच्यात रांगोळी वगैरे पण करायची आहे. इथे मस्त असं गरमागरम उपीट रेडी होतंय. इकडे विहानचा खाऊ आहे, त्याच्यामध्ये छोले बनत आहेत आणि इथे चहा पण रेडी करून ठेवलाय, फक्त दूध टाकायचं बाकी. असं सगळं काम एक सोबतच चालू केलंय मी. त्यानंतर मी आले होते पार्लरमध्ये. फारसं काही करायचं नव्हतं, फक्त मला प्लकिंग करायचं होतं, म्हणजे आयब्रोज बनवायच्या होत्या. पण इथे खूप ऑलरेडी वेटिंग होतं, त्याच्यामुळे माझा 1 तास इथेच वाया गेला. 10 मिनिटाच्या कामासाठी 1 तास गेला, कारण की सणावारामुळे गर्दी असते, तुम्हाला माहितीच आहे. पटकन रिटर्न आले आणि जेवायला बसले, कारण की 2 वाजले होते आणि खूप भूक लागली होती. मम्मीला म्हटलं पटकन जेवायला दे, तर मम्मीनं मस्तपैकी असं छोलेची भाजी आणि पुऱ्या बनवल्या होत्या. गरमागरम पुऱ्या तर एकदम अप्रतिम अशा लागत होत्या. मग पटकन असं बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि छोलेपुरी खाऊन घेतलं. माझ्यासोबत भैया आणि यांनी पण खाल्लं होतं. आणि विहान राजे आमचे तर मस्त असे टीव्ही बघत शांत बसले होते, कारण की ते आम्हाला अजिबात जेवण करू देत नाहीत, म्हणून त्याला आम्ही टीव्ही लावून दिला होता. मग त्याचा टीव्ही बघायला चालू होता. मग म्हटलं मम्मीला पण रिव्ह्यू देऊन द्यावा की छान झाली आहे. छोलेपुरी मस्त झालंय, इकडे बघून म्हणलं छोलेपुरी मस्त झालंय. रिस्पॉन्स भारी होता. बरोबर. विहान झोपला होता, म्हणून म्हटलं पटकन अशी हळदी कुंकवाची रांगोळी काढून घ्यावी. मी अशी छोटीशी पण सुंदर अशी रांगोळी काढली होती. त्याचा व्हिडिओ काय कोणी रेकॉर्ड केला नाही, कारण की घरात कोणीच नव्हतं. म्हणून मी रांगोळी पूर्ण झाली, म्हणजे कंप्लीट केली की मगच एक व्हिडिओ काढून घेतला. तर असं मी छोटंसं हळदी आणि कुंकू लिहिलं होतं, येलो आणि रेड कलरमध्ये शेड्स देऊन, आणि त्याच्याभोवती असं एक पान काढलं होतं. मी स्वतः माझ्या मनाचीच रांगोळी काढली होती. थोडीफार गुगलला बघावं म्हटलं होतं, पण तेवढा टाईमच नव्हता, म्हणून पटकन अशी मस्त अशी रांगोळी काढली. नंतर बायकांनी याचं खूप कौतुक केलं आणि इकडे बोरनांची पण तयारी चालू केली होती. भैया आणि मयूर दोघे मिळून मी जे बनवलेले पतंग होते ते आणि जे झेंडूच्या माळा आहेत, लाइटिंग आहे, ते सगळं सेट करत होते. मग मिडलला इथं बोरनांचं असं पतंग लावलं आणि त्याच्यानंतर जे मी बनवले होते ते साईडनं लावायचं प्लॅनिंग चालू होतं, पण ते वॉलला चिटकतच नव्हतं. म्हणजे डबल टेप यूज केली, पण त्या माळांचं वजन इतकं होतं की ते सारखं निघून खाली पडत होतं. पण त्यांनी काहीतरी असा जुगाड केला आणि त्या माळा तिथं फिक्स करून दिल्या. त्याच्यासाठी मी त्या आतमध्ये डबल टेप घ्यायला आले आणि डबल टेप त्यांना दिली. मग त्यांनी ते खूप कष्ट करून फिक्स केलं. आणखी खूप सारे पतंग लावायचे पडले होते खाली, कारण की टाईम खूप व्हायला लागला होता आणि आपल्याला म्हणजे सगळ्या लेडीज यायच्या आधी सगळं आवरून घ्यायचं होतं. त्यामुळे दोघं ते पटपट आवरत होते. विहान कसं डेकोरेशन अजून छोटी लावायची, किती सुंदर काय ते पतंग आहे का ते. वडायला बघते आता. आले बापले. पोत्यात घातला काय. जम्पिंग जंपक तुझ्या आहे सगळं, परत तुझी आहे. आणि मी बनवले पतंग खूप छान दिसत होते. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तुम्ही डिटेलिंग मध्ये काम केलं की ते सुंदर दिसणार, म्हणजे दिसणारच. मलाही असंच आवडतं की कोणतीही गोष्ट कशीही करायची म्हणून नाही करायची. कोणतीही गोष्ट तुम्ही एखादी छान बारकाईने करा, ती छानच वाटते. आणि त्याच्यानंतर मी त्याचे छोटे छोटे पतंग बनवले होते, ते पण एकदम असे सुंदर वाटत होते. यांचे डोळे, यांचे लिप्स वगैरे असं वाटत होतं की एकदम ते बोलके पतंग आहेत असं वाटत होतं. त्यामुळे डेकोरेशन अप्रतिम झालं होतं. तुम्ही कधीतरी असं ट्राय करून बघा की एखादी तुम्ही गोष्ट बनवत असाल तर त्याच्यावरती डिटेलिंगने काम करा. ते खूप छान वाटतं आणि तुमच्या मनालाही समाधान भेटतं की अरे वा, आपण खूप छान केलं आहे. आणि लोकही भरभरून कौतुक करतात या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे फायनली इथे आमचं
जे लास्ट पतंग राहिलं होतं ते भैयाने इथे खाली लावून घेतलं. लाइटिंग झाले, सगळं रेडी झाले. असे 4 छोटे छोटे पतंग साईडने पण लावले होते आणि टोटल होल आमचा असा जे बोरनांचा डेकोरेशनचा लुक होता. आणि याच्या मागे ॲक्च्युली भिंत खराब होऊ नये म्हणून आम्ही व्हाईट कलरचं नेटचे असे पडदे लावले होते, ज्याने की भिंत खराब होणार नाही यासाठी. आणि माझं इथं बाळ असं एकदम रेडी झालं होतं. विहान खूप मस्त दिसत होता, खूप म्हणजे खूप क्यूट दिसत होता. आणि त्याला जो मी ड्रेस घातला होता तो तर मी तुम्हाला सांगितलाच आहे मी कुठून मागवला होता. त्याच्यानंतर असा एक पूर्ण व्हिडिओ घेतला डेकोरेशन बरोबर विहानचा सोबत. आणि विहानचे मी काही काही फोटो पण पुढे ॲड केलेत, म्हणजे विहानचा फुल लुक कसा आहे हे पण तुम्हाला दिसेल. असा हा विओचा माझा फुल लुक होता, तो खूप क्यूट दिसत होता एकदम. त्याच्यानंतर सगळ्या लेडीज यायच्या आधी आम्ही त्याचे आणि माझे खूप खूप छान असे पिक्चर क्लिक केले. विहान एकदम असा कृष्णासारखा दिसत होता आणि मीही त्याच्यासोबत खूप छान छान पिक्चर क्लिक केले होते. आणि असा होता माझा हळदी कुंकू आणि बोरनांचा लुक. त्याच्यासाठी मी अशी ब्ल्यू कलरची मस्त छान साडी घातली होती. त्यानंतर इथं बोरनाची राहिलेली तयारी केली. एका पाठीमध्ये सगळं बोरनाचं साहित्य काढलं आणि बाहेर आणून ठेवलं होतं, म्हणजे आता बायका येतील आणि पटकन असा बोरनांचा कार्यक्रम करता येईल, कारण की परत विहान रडायला लागला म्हणजे ऐकणार नाही. आणि विहानला इथं आम्ही पाटावरती बसवलं आणि म्हटलं त्याचं औक्षण करून घ्यावं. तर सगळ्यात पहिला मीच औक्षण केलं विहानचं, कारण की तो पाटावर बसतच नव्हता. मग मी कसं बसा त्याचं औक्षण केलं, त्याला ओळून घेतलं आणि त्याच्यानंतर तो खालीच उतरून आला पाटावर. मग मम्मीने त्याला पाटावरती बसवलं. म्हटलं पहिले मी औक्षण करून घेते, नंतर मी त्याला मांडीवरती घेऊन बसेल आणि मग बाकीच्या लेडीज वगैरे त्याचं औक्षण करतील. त्याला हातात काहीतरी खेळायला दिलं होतं, त्याच्यामुळे तो शांत बसला होता आणि तिकडे टी व्ही पण ऑन होता. त्यामुळं त्यानं अजिबात त्रास दिला नाही, रडला नाही, काही सुद्धा नाही. छानसं असं त्यानं बसून औक्षण करून घेतलं. मग त्याच्यासोबत छान असा पिक्चर क्लिक केला आणि म्हटलं मग बाकीच्या लेडीज पण त्याचं औक्षण करून घेतील आता. आमच्या फ्लॅटच्या समोर मध्ये जे राहतात त्यांना म्हणजे त्या इकडच्या नाही गुजरातच्या आहेत, तर त्यांना माहीत नव्हते की कसं करायचं. तर मी त्यांना सांगत होते की तुम्ही असं असं करा आणि असं असं ओवाळा त्यांना. त्या पण आल्या. तर फर्स्ट टाइमच आमची ओळख झाली होती. विहानच्या कारणानं असे ना पण आमची ओळख झाली. मग त्यांना सांगितलं, त्यांनी पण औक्षण करून घेतलं आणि बाकीच्या मग सगळ्या लेडीजनी पण विहानचं औक्षण करून घेतलं. विहान अगदी गुणी मुलासारखा शांत बसला होता आणि तो चक्क म्हणजे त्याला साखर चालली की तो साखर सुद्धा खात होता. एवढा शांत बसलेला मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. असं एक एक करून सगळ्या बायकांनी त्याचं औक्षण केलं आणि म्हटलं आता सगळ्यांचं झालं की पटकन विहानचं बोरनान करून घ्यायचं. त्याच्यातल्या पण माझ्या 1-2 मैत्रिणी आल्या नव्हत्या, काहींचा तब्येतीचा इश्यू वगैरे होता म्हणून आल्या नाहीत. नंतर लास्टला माझ्या मम्मीने पण विहानचं औक्षण करून घेतलं आणि म्हटलं आता चला विहानला बोरनान घालावं. त्याच्यासाठी एका पाटीत जे आम्ही सगळं सामान घेतलं होतं ते पण असं मस्तपैकी मिक्स केलं आणि सगळी रेडी झाली विहानला बोरनान घालायसाठी. मग सगळ्याजणी अशा साईडला उभा राहिल्या. मी विहानला मांडीवर घेऊन बसले होते आणि एक साथ सगळ्यांनी विहानच्या डोक्यावरून जे मिक्स केलं चिरमुरे वगैरे होतं बोरं ते सगळं टाकलं. बोरनानंतर सर्व बायकांचा नाश्ता वगैरे झाला. त्यांना मी ड्रिंकमध्ये आम्ही जे लोणावळ्यातून हे आणलं होतं क्रश, स्ट्रॉबेरी क्रश, त्याचं दुधात मिक्स करून असं ड्रिंक दिलं होतं ते झालं. त्याच्यानंतर समोसा आणि ढोकळा आणला होता, ते पण सगळ्यांचं खाऊन झालं. ते काय मला रेकॉर्ड करताच आलं नाही, कारण की सगळं मला एकटीला काय बघायचं होतं आणि त्याच्यानंतर बायकांना हळदी कुंकू द्यायचं होतं. त्यामुळे ते मला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही. जेवढं होईल पॉसिबल तेवढंच रेकॉर्ड केलं. आणि त्याच्यानंतर मी बायकांना हळदी कुंकू दिलं आणि त्यांच्यासाठी वाण म्हणून त्यासाठी जे आणलं होतं म्हणजे असे मी छानसे बटवे आणले होते ते पण सगळ्यांना दिले. अशा पद्धतीने माझा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला.
मी असा फर्स्ट टाइमच हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता, कारण की आधी जॉबमुळे वगैरे झालं नाही. कधी गावी असायचे, कधी इथं असायचे, ऑफिस, त्याच्यामुळे मॅनेज होत नव्हतं. पण आता विहानच्या का कारणास्तव असे ना, पण मी हळदी कुंकू केलं आणि विहानचं बोरनान केलं. म्हणजे खूप मजा आली. असं तयार वगैरे व्हायला, तयारी करायला पण खूप छान वाटतं. सगळी छोटी छोटी मुलं पण आली होती, त्यांना चॉकलेट्स वगैरे दिले, सगळ्यांचं खाणं पिणं झालं. हळदी कुंकू पण द्यायला चालू होतं, ते पण सगळ्यांना दिलं. काही बायकांना पण आणखी दुसरीकडे पण जायचं होतं सोसायटीमध्ये किंवा त्यांच्या रिलेटिव्सकडे, त्यामुळे काही पुढे मागं झालं, काही नंतर येऊन गेल्या, पण त्याचा काही व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही. आणि या सगळ्यात मी काहीच खाल्लं होतं, मला पण खूप भूक लागली होती आणि मला पण पुढे एका ठिकाणी जायचं होतं. अशा पद्धतीने आमचा हळदी कुंकवाचा आणि बोरनाचा कार्यक्रम पार पडला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.